आज आपण बघणार आहोत मस्त अशी साधी आणि सोपी, जितकी दिसायला छान आहे तितकीच करायला सुद्धा सोपी आहे आणि खायला तरी जबरदस्त लागते अशी ही भाजी आहे। ती म्हणजे मेथीची भाजी आणि सोबत आहे खरपूस भाजलेली गरम गरम ज्वारीची भाकरी। तर आजचा हा मेनू आहे। तर लगेच आपण साहित्याने कृती बघून घेऊयात। पण त्याआधी मी समृद्धी दख्खन थाट विथ समृद्धीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर ही घेतलेली आहे मध्यम आकाराची मेथीची भाजीची जुडी आहे। ती स्वच्छ पाण्यातून धुवून गाळत ठेवायची आहे आपल्याला। आणि त्यासाठी लागणारा आहे साहित्य 5 ते 6 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट आणि तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त अशा रीतीने तुम्ही घ्या। मिरच्या मी इथे घेतले 5 ते 6 मिरच्या आणि भरपूर लसूण घ्यायचा आहे आणि या भाजीमध्ये लसूणचा फ्लेवर खूप छान लागतो। तर आपल्याला लसूण ही मस्त अशी ठेचून घालायची आहे। चिरून नका घालू, कारण मग तितका आपल्याला हवा तसा फ्लेवर या भाजीमध्ये उतरत नाही। म्हणून नेहमी भाजीमध्ये कोणत्याही पालेभाजीमध्ये म्हणा किंवा फोडणी द्यायचं असेल तर तुम्हाला असं मस्त ठेचून लसूण वापरा। आणि आता चिरून घ्यायचं आहे बारीक बारीक मिरची, हिरवी मिरची आहे इथे। तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर एखादी मिरची कमी करू शकता। तर आता भाजी पण चिरून घ्यायची आहे मस्त। आणि केव्हाही पालेभाजी करताना स्वच्छ धुवा आणि एक अर्धा तास तरी निथळत ठेवून द्या, म्हणजे ज्याचं पाणी असतं ते एक्स्ट्राचं ते गळून जातं आणि आपली भाजी मग पूर्ण अशी मस्त चिकट नाही होत, थोडी मस्त कमी पाण्यामध्ये शिजून होते। तर अशी मस्त बारीक चिरून घ्या। चिरायचं कसं ते सुद्धा मी आता दाखवते तुम्हाला। असं मस्त दोन्ही हातातून घ्यायची आहे भाजी आणि एकदा त्याला कट लावून घ्यायचा आहे मधून। अशा रीतीने मधून कट लावा आणि परत समोरची भाजी घेऊन डाव्या हातामध्ये परत पकडा आणि परत चाकूच्या मदतीने बारीक बारीक चिरून घ्या। अशा पद्धतीने केलं तर तुमची भाजीसुद्धा एकदम मस्त बारीक बारीक चिरून तयार होते। तर मस्त आता पावसाचा सीझन चालू आहे, मार्केटमध्ये खूप छान भाज्या आलेल्या आहेत, अगदी हिरव्यागार। शेपू, पालक, परत मेथीची भाजी आहे, कोथिंबीर पण छान आहे, अळूची पानं आहेत। तर मस्त लागतात भाज्या ह्या आणि काही मसाले नाही, काही नाही, अगदी सात्विक पद्धतीने आजची आपली ही रेसिपी बनवून तयार होणार आहे। तर माझी सर्व भाजी अशा रीतीने चिरून झालेली आहे। मस्त दिसतोय ना कलर, एकदम हिरवागार। तर बघू शकता तुम्ही, बारीक चिरली गेलेली आहे आपली भाजी। तर आता मस्त याला फोडणी देऊन घेऊया। तर कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम लसूण टाकायचं आहे। लसूण मस्त असा लाल रंगावरती भाजून घ्यायचा आहे। तर ह्याच्यामध्ये आपण आता काय टाकूया, थोडंसं फ्राय झाल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेऊया आणि ती सुद्धा असं मस्त भाजून घेऊया, जेणेकरून तिचा जो तिखटपणा आहे तो आपल्या भाजीमध्ये उतरायला मदत होईल। तर आपली लसूण बघा मस्त भाजलेली आहे, म्हणजे फ्लेवर छान उतरलेला आहे फोडणीमध्ये। तर आता भाजी टाकून घ्यायची आहे। पण इथं एक लक्षात घ्या, अर्धीच भाजी किंवा अर्धेपेक्षा जास्त भाजी आपल्याला कढईमध्ये घालायची आहे आणि थोडी भाजी आपल्याला ही साईडला ठेवून द्यायची आहे। तर ही मस्त आता परतवून घ्या परातण्याच्या साहाय्याने। एका हातामध्ये चिमटा पकडायचा आणि कारण कढई पडू नये म्हणून, आणि दुसऱ्या हाताने आपल्याला अशी मस्त भाजी परतवून घ्यायची आहे। कोणत्याही पालेभाजीमध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं, म्हणून त्या बेताने मीठ घालायचं आहे। कारण आता जी कढईमध्ये तुम्हाला दिसते त्याचा अंदाजाने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, कारण वरतून जी भाजी घालतो ना आपण ती कमी होऊन जाते, म्हणून इथे ही एक टीप आहे। तर आता आपण इथं शेंगदाण्याचा कूट घालूया आणि मस्त पसरवून घ्या तो। आणि आता ही उरलेली भाजी घालून घ्यायची आहे, कारण जरी पालेभाजी दिसायला कढईवर जरी दिसत असली तर ती शिजून खूप कमी होते। तर तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच लगेच भाजी शिजता शिजता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता भाजी एकदा बघूया आपण चेक करून, पाण्याची गरज आहे की नाही। बघा पाणीसुद्धा भरपूर आहे, तुम्हाला साईडला दिसत असेल। तर आपल्याला एक्स्ट्राचं पाणी किंवा कढईवर पाण्याचं ताट ठेवायची गरज नाही, कारण पावसाळा आहे, भाजीमध्ये खूप सारं पाणी असतं। एरवी भाजींमध्ये थोडं कमी पाणी असतं, पण ह्या सीझनमध्ये जरा जास्त असतं। तर चेक करूया परत एकदा। तर आता मस्त हलवून घेऊया। आता मिक्स करायचं आहे आपल्या शेंगदाण्याचं कूट आणि वरती आपण जी भाजी घातली होती ती सुद्धा मीठ नव्हतं त्याच्यामध्ये, तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून मीठ आपल्याला सगळं भाजीमध्ये मिक्स होईल अशा रीतीने।
तर मस्त भाजी झालेली आहे. खूप छान सुहास दरवळतो आहे मेथीचा, जो नॅचरल आहे. कारण मी इथं कोणतीच मसाला वापरलेला नाही. तर एका ठिकाणी भाजी शिजत आहे, तर दुसऱ्या ठिकाणी मी आता काय करते, मस्त तवा तापलेला आहे, भाकरी थापून शेकून घेते तिला. आणि असं एका साईडला पाणी लावून घ्यायचं आहे, जी आपण वरती भाजी असतो तिला. आणि 1-2-10 सेकंद झाल्यानंतर आपल्याला ती परतवून घ्यायची आहे. तर तुम्हाला भाकरीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा. तिथे ठेचा आणि भाकरीचा पूर्ण सविस्तर व्हिडिओ आहे, तो बघा. आणि आता आपण परतवून घेतलेले आहे आणि मस्त भाकरी आता आपली टम्म फुगणार आहे. थोडंसं परातण्याने प्रेस करा, तर आपली भाजी बघा, भाकरी बघा किती मस्त फुगलेली आहे की नाही. तर भाजीसोबत भाकरी खूप छान लागते. भाकरीच नाही तर चपातीसुद्धा तुम्ही खाऊ शकता ह्याच्यासोबत, किंवा भातासोबत. भात आणि मेथीची भाजी आणि दूध खूप छान लागतं. पण भाकरी आणि भाजी ही कॉम्बिनेशनच खूप छान आहे. तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जा, पण घरच्या भाजीची भाकरीची चव कशालाच येत नाही. तर आपली ताटसुद्धा आता आपण तयार करून घेऊया. भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि दख्खन थाट विथ समृद्धी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आणि याचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये देते, तुम्ही एकदा जाऊन चेक करा, म्हणजे काही गोंधळ होणार नाही. प्रत्येक रेसिपीची साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.